मला नर्मदा तटावरचे महात्मे, किष्किंधाचे महात्मे या बोरगाव नगरीमध्ये गजानन बाबाच्या कृपेने मला प्राप्त झाले आणि त्यांनी हे जे आशीर्वचन माझ्यासाठी दिलं ना, हे खऱ्या माझ्या आजपर्यंत केलेल्या पारमार्थिक जीवनाची कदाचित ही माझी पोचपावती असेल। फक्त भगवान परमात्म्याला एकच विनंती करेल, हे व्यासपीठावरून की देवा आयुष्य आतापर्यंत तर व्यवस्थित गेलं, पण यही पुढे अशाच महापुरुषाची संगती माझ्या जीवनात होऊ दे आणि ही संगती झाल्यानंतर असेच आशीर्वाद अनेक लोकांचे आशीर्वाद माझ्या जीवनात येऊ दे। हे आशीर्वाद घेता घेताच या देह भगवत चरणी विलीन होऊ दे, हीच अपेक्षा व्यक्त करतो, माझ्या कथेकडे बघतो। कारण आशीर्वाद घेणं ही अंतःकरणाची व्यवस्था आहे। आशीर्वाद मागितल्या जात नाहीत, आशीर्वाद प्राप्त करावे लागतात। त्या महाभारतामध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य मोठमोठे आचार्य होते आणि दुर्योधनाकडे, पांडवाकडे, कौरवाकडे ते जात असत आणि जात असताना आशीर्वाद दुर्योधन नेहमी मला आशीर्वाद द्यायचा बाबा, आशीर्वाद मागितल्याने कधीच मिळत नसते, ती अंतःकरणाची व्यवस्था आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कर्तृत्व करावं लागेल। कर्तृत्ववानाला आशीर्वाद मिळत असतो, कर्तृत्वहीनाला नाही। म्हणून कदाचित माझं या जन्माचं काहीतरी कर्तृत्व आहे, नाही मला नाही माहित, मागच्या जन्मातलं काय आहे मला नाही माहित, का सेवाही न जाणे स्वामीची। तुकोबऱ्याचं एक वचन मला आठवते या ठिकाणी, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा वडवला। आणि या पूर्व पुण्याचा काहीतरी ठेवा असेल म्हणून हे शब्दबद्ध केलेलं आशीर्वचन, हे पत्र कदाचित भगवान भोलेनाथानेच मला दिलं। हीच माझ्या जीवनाची खरी परमार्थाची पोचपावती आहे। आणि माझा जो पारमार्थिक जीवन आहे हे केवळ आणि केवळ निष्ठेवर चालू आहे। नाहीतर आमच्या महाराज मंडळीला माझं जीवन माहित आहे, मी दुसऱ्याचं काम करणारा माणूस, दुसऱ्याच्या शेतीत काम करणारा माणूस आहो मी, पण आज भारतभर फिरतो की केवळ आणि केवळ फक्त श्रद्धेमुळे, या ग्रंथाच्या सेवेमुळे बस। आणि काही काळ तर असा होता की मला बोलता सुद्धा येत नाही, एक काळ असा होता मला खरंच बोलता येत नव्हतं, पण भगवंताची कृपा आणि ज्यांच्या तुम्ही मृदंग ऐकता ना, सुरेश भाऊ माझे भाऊ आहेत ते मोठे, यांचं मला व्याख्यानात असणारं मार्गदर्शन, त्यामुळे ही आज मी बोलून राहिलो। गोपाल कृष्ण